छान छान छोट्या छोट्या रांगोळ्या काढायला रोजच आवडतात, पण कोणती बरी नवीन डिझाईन काढू की जी पटकेने होईल आणि सुंदरही दिसेल? हाही विचार तुम्हाला येत असेल तर चला मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छोट्या आणि सुंदर रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने 3 रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच आपण या समांतर रेषा मारून घेतल्या आणि वरच्या बाजूला एक राऊंड शेप देऊन एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच आपल्याला हळूवारपणे या फुलाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे, जसे की सर्व सेम पाकळ्या तयार होतील. तर बघू शकता रांगोळीमध्ये आपण एक फूल बनवून फुलाच्या एका टोकाला एक छोटेसे पान काढून घेतले आहे, तर दुसऱ्या टोकाला 2 कळ्या काढणार आहोत आणि अगदीच फुलामध्ये लाईट असा व्हाईट आणि ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत. आणि बरोबर फुलाच्या मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. पानामध्ये सुद्धा लाईट ग्रीन आणि व्हाईट असे आपण कलर भरलेले आहेत. कळ्यासुद्धा ऑरेंज आणि ब्ल्यू कलरमध्ये भरून घेतल्या आणि खालच्या बाजूला आपण रेड आणि येलो असे डॉट देणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर छोटीशी आपली डेली यूज रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. तर बघू शकता खालच्या रेषेवरती सुद्धा आपण एक पान काढून दुसऱ्या बाजूला एक फूलसुद्धा काढून घेणार आहोत. तर फुलाच्या मध्ये ऑरेंज कलर आणि ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. पानामध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतला आणि अगदीच बाजूला छोटीशी जागा होते तिथे आपण छोटंसं एक फूल बनवून घेतले. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन भरू शकता किंवा व्हाईट कलरमध्ये सुंदर अशी रांगोळी तयार होते. बघणार आहोत आता 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने क्रॉस असे रेषा मारून घेतल्या. तर बघू शकता क्रॉस रेषेच्या बरोबर मधून आपण आणखी 2 रेषा मारून घेणार आहोत आणि सर्वच रेषांच्या टोकाला आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि काडीच्या सहाय्याने आपण डॉटचे बरोबर एक फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच काडी फिरून आपले हळूवारपणे असे हे सुंदर फूल तयार होत आहे. तर ही सर्वच फुले आपल्याला बनवून घ्यायची आहेत आणि बरोबर फुलाच्या मध्ये सुद्धा आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच सुंदर असा लूक फुलाला तयार होतो. रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन आपण डॉट देऊन घेतले आणि बरोबर फुलाच्या मध्ये सुद्धा आपण एक ग्रीन कलरची डॉट देऊन पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. ग्रीन आणि ऑरेंज असे कॉम्बिनेशनमध्ये केलेले आहे आणि फुलाच्या मध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. सर्वच फुलांच्या वरती आपण 2-2 अशा रेषा मारून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि रांगोळ्या कशा वाटतात किंवा तुम्हाला आवडतात, नाही आवडतं त्याही जरूर सांगा. कोणती रांगोळी आवडली किंवा नाही आवडली तेही सांगू शकता. तर बघू शकता आपण रेषा मारून वरती एक येलो आणि रेड अशा कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन आपला फायनल लूक तयार झालेला आहे. बघूया 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा छोटीशी छोट्या जागेतील डेली यूज रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक त्रिकोण काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपण एक छोटासा त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि अगदीच त्रिकोणाच्या 3 टोकांना आपण अशी व्हाईट कलरचे 3-3 डॉट देऊन घेतले.
काडीच्या साहाय्याने बरोबर ते राऊंडमध्ये केंद्रवर्तुळ बनवून घेणार आहोत आणि वरतीच छोट्या छोट्या अशा 2 रेषा मारून घेतल्या। तर ही मालिका आपल्याला तिन्ही टोकांना पूर्ण करायची आहे। तुम्हालाही रांगोळ्या छोट्या छोट्या काढायला आवडत असेल दररोज घरासमोर, तर आपल्या चॅनलवर छोट्या आणि सुंदर अशा रोजच आपण व्हिडिओ अपलोड करत असतो। तर एकदा नक्कीच चॅनलवर जाऊन बघा आणि रांगोळ्या कशा वाटतात ते जरूर कळवा। तर बघू शकता रांगोळीमध्ये आपण सर्वच रेषांच्या वरती एक एक कळी बनवून घेतलेली आहे आणि येलो आणि रेड कलरचे मध्ये डॉट देऊन घेतलेत। आणि त्रिकोणाच्या मध्ये आपण एक छोटेसे व्हाईट कलरनेच फूल बनवून घेतले। तर बघू शकता अगदीच काडी फिरून आपण हे फूल तयार केले आणि फुलामध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड केलेला आहे आणि मध्ये एक रेड कलरचा डॉट दिला। तर बाजूलाच त्रिकोणावरती जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण 3-3 अशा छोट्या छोट्या रेषा मारून वरती ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतलेली आहेत, जसे की फांद्या आहेत आणि मधल्या रेषेवर एक ब्ल्यू कलरचा डॉट दिला। तर बघू शकता अगदी सोपी सुंदर आणि छोटीशी ही रांगोळी आपली तयार झालेली आहे। रांगोळ्या कशा वाटल्या किंवा तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा। आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी। तर ही रांगोळी उद्या रविवार आहे, त्यानिमित्त एक खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी काढलेली आहे। तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने टिळ्याचा आकार बनवून घेतला आणि अगदीच टिळ्यामध्ये आपण येलो कलर भरून घेणार आहोत। तर बघू शकता आपण येलो कलर भरून बरोबर मध्ये एक रेड कलरचा टिक्का दिलेला आहे। अगदी सोपी आणि सुंदर अशी ही आपली खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी आहे आणि अगदीच टिळ्याच्याच खाली आपण जय मल्हार असे अक्षर लिहिणार आहोत। तर बघू शकता आपण जय मल्हार असे लिहून घेतले आणि बाजूलाच आपण एक छोटासा झेंडा सुद्धा काढून घेतला। झेंड्यामध्ये आपण ऑरेंज कलर भरून घेणार आहोत। अगदी सोपी आणि सुंदर झटपट होणारी ही आपली रविवारची रांगोळी आहे। तर आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा। आणि बाजूलाच आपण एक ऑरेंज लाईट आणि डार्क ऑरेंज असे डॉट देऊन एक झेंडूची फुले दिसतात तसा एक हार बनवून घेणार आहोत। तर बघू शकता आपण लाईट आणि डार्क ऑरेंजचे डॉट देऊन घेतले आणि एक पेन्सिलच्या सहाय्याने छोटीशी आपण त्यावरती डॉट देऊन घेणार आहोत, जसे की झेंडूची फुले तयार झाली। आणि मध्ये ग्रीन कलरचे डॉट देऊन पाने बनवून घेणार आहोत। अगदी सोपी आणि सुंदर आपली ही हार काढण्याची पद्धत आहे। तुम्हाला आवडली का ते नक्की कळवा। आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। अशाच आपल्या नवनवीन रांगोळ्या बघत राहा आणि कशा वाटतात एक कमेंट करून ज़रूर कळवा आणि आजची ही खंडोबाची रांगोळी कशी वाटली ते सांगायलाही विसरू नका। तर बघू शकता आपला हा सुंदर असा हार तयार झालेला आहे। ग्रीन कलरचे आपण मध्ये पाने सुद्धा काढून घेतलेली आहेत आणि एक येलो कलरचा डॉट दिला, जसे की येलो कलरचे मणी आहेत। धन्यवाद।